नमस्कार, सुस्वागतम. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. किशोर वय म्हणजे टीनेज, 13 ते 19 या वर्षांमध्ये मुलं अनेक शारीरिक आणि मानसिक बदलांमधून जात असतात. हे वय इतकं अडनिडं असतं की यामध्ये मुलं धडना लहान राहिलेली असतात, धडना मोठी झालेली असतात. एकाच वेळेला 3 मित्रांना किडनॅप केलं जातं. तिघांच्याही पालकांना खंडणीसाठी फोन केला जातो. आता फोन करून ही खंडणीसाठीचीच मागणी असते की एक मोठा गुन्हा घडण्याच्या बेतात असतो. चला पाहूया. काय अशी करतेस? माझ्याकडून जेवढं होतं तेवढा प्रयत्न मी करतच आहे ना. अरे काळजी करू नको, 2-4 दिवसात आपलं काही ना काही होऊनच जाईल. अरे असं काय करतोयस? वेळ तर नाहीये ना माझ्याकडे. घरच्यांना जर कळलं तर. हे बघ, तू काळजी करू. 2-3 दिवसात पैशांचं अरेंजमेंट आपण सोबत. चल, मला निघायला हवं बाबा घरी यायच्या आधी. चल बाय. काय रे, काय ठरलं तुमचं? सांगू का घरी तिच्या सगळं? हा, मस्ती चढली. बारक्या तुझ्या तो ब्रो 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 ब्रो, परत जर असा बोललास ना तर जिवंत सोडणार नाही तुला. थांब. कुठे गेली होतीस? मैत्रिणीकडे. काय? मैत्रिणीकडे गेले होते बाबा. चल, मला बघायचे कोण मैत्रिणी आहे, मला भेटायची चला. हो बाबा, एवढ्या रात्री आता. मैत्रिणीकडे एवढ्या रात्री गेली होतीस ना? सोडा तिला, सोडा ना. तू जा आणि हातपाय धुवून घे. हा, काही नाही झालं. जा जा बाळा जा. तुझ्यामुळे हे पोरं बिघडत चालले, तुझ्यामुळं. आणि जर उद्या ही पोर तोंड काळं करून घरात आली ना, त्याला जबाबदार तू आहेस. अहो, काही काय बोलता तुम्ही? मी काही बोलतो? मी काही बोलतो? मला बोलते मला. रोजची कटकट झाली आहे यांची. दारू प्यायले की सुरू होतात. मी त्या घरात अजून एक क्षणही नाही राहू शकत. समीर, तुला का कळत नाहीये? लग्नाचं काय ठरवलंयस? हे बघ, तू काळजी करू नकोस. मी पैशांचा बंदोबस्त करतो. सगळं जसं ठरलंय तसं सोड. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? तुला जे काही करायचंय ते लवकरात लवकर कर. बाबांना संशय आलाय आणि जर आपल्या दोघांबद्दल कन्फर्म झालं ना तर ते मला जिवंत नाही सोडणार. चला ना लवकर. हो मॅडम मॅडम मॅडम, माझा मुलगा ऋतिक तो हरवलाय. मला साहेबांना भेटायचंय. मला साहेबांना भेटून द्या ना. या. हा बोला. साहेब माझ्या मुलाला शोधाव. तो सकाळपासून घराबाहेर पडला, अजून घरी परत नाही आला. साहेब माझ्या मुलाला शोधा. अहो, आजूबाजूलाच असेल कुठेतरी. शोधलं का तुम्ही त्याला? नाही साहेब, लहान आहे होतो. आताशी तो 16 वर्षाचा आहे. आणि आसपास असता तर तसा फोन नसता आला ना साहेब. तसा म्हणजे? साहेब, सकाळी मी कामावर चाललो तेव्हा मला. हॅलो, तुमचा मुलगा ऋतिक आमच्या ताब्यात आहे. जर त्याचं तोंड पुन्हा बघायचं असेल तर 5 लाख रुपये तयार ठेवा. ऋतिक? ऋतिक, तू घरी ये, तो तंगडच तोडतो. मला वाटलं कोणतरी मस्करी करते साहेब. एवढं सगळं झालं आणि तुम्ही आता आमच्याकडे येत आहे. माझी परिस्थिती म्हणजे फारच हलाखीची साहेब. कुठल्या नंबरवरून फोन आला होता? ऋतिकच्याच मोबाईलवरून फोन आला होता साहेब. माझ्या ऋतिकला शोधून आणा साहेब. माझ्या ऋतिक
कसला शोधून आला. हे बघा, तुम्ही शांत व्हा. तुम्ही एक काम करा, तुमच्या मुलाची संपूर्ण माहिती या मॅडमकडे द्या. कदम मॅडम, यांच्या मुलाच्या डिटेल्स घ्या. ओके सर. या तो. पवार सर. या ऋतिकच्या डिटेल्स आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट करा. सर. हा किडनॅपर फारच हुशार दिसतोय. त्याने विक्टिमचाच फोन नंबर वापरला कॉन्टॅक्ट करण्यासाठी. त्याचा फोन ट्रेस करा आणि या ऋतिकच्या मित्रांकडे सुद्धा त्याची चौकशी करा. अरे मी घरी आहे, नंतर बोलते. मी काय म्हणतो ते तर ऐकून घे. पैशांची व्यवस्था झाली, आपण आजच पळून जायचं. काय सांगतोयस? अरे पण हे तू सगळं कसं केलंस? अगं ते महत्त्वाचं नाही आहे. हे बघ, आपण आजच निघणार आणि मी तुला जे सांगतोय ते नीट लक्ष देऊ नये. कळलं? ठीक आहे, ठरल्याप्रमाणे मी भेटते तुला. आय लव्ह यू समीर. लव यू. भेटूया. जरा निशांतला बोलवता का? त्याच्याशी बोलायचं होतं. निशांत, हे निशांत. पण झालंय काय साहेब? निशांतचा मित्र ऋतिक कालपासून गायब आहे. अच्छा, म्हणजे मला पण काल फोन आला होता. म्हणजे तुम्हालाही कॉल आला होता? हा हो, की तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. मग मी पण सुनावलं त्यांना. नाही पण लगेच मी निशांतला फोन केला तर त्यांनी तो उचलला. मी म्हटलं ताबडतोब घरी आहे. तुझा मित्र ऋतिक कालपासून गायब आहे. कुठे आहे माहिती आहे तुला? नाही, माहित नाही. तू काल त्याला भेटला होतास? हो, आणि तुझ्या वडिलांनी जेव्हा तुला फोन केला त्यावेळी तू कुठे होतास? केव्हा आम्ही शाळेतून घरी येत होतो. आम्ही म्हणजे तुझ्या आणि ऋतिक सोबत आणखी कोण कोण होतं? मी, ऋतिक आणि सुमेध. मी घरी आलो आणि ते दोघे एकत्र गेले घरी. तुम्हाला ज्या नंबरवरून कॉल आला होता तो नंबर रेखामेंना द्या. हां, रेखामेन, नंबर घ्या. हा सुमेध कुठे राहतो? हो साहेब, मलाही फोन आला होता. तुम्हालाही आला होता? नंबर बघू. हा तर ऋतिकचा नंबर आहे. कधी आला होता फोन? ऑफिसमध्ये असताना. हॅलो, कोण बोलताय? तुमचा सुमेध आमच्या ताब्यात आहे. काय? जर त्याचं तोंड पुन्हा बघायचं असेल तर गुपचूप मी सांगतो तसं करा. आणि हो, पोलिसात वगैरे जर गेलात तर उद्या त्याची बॉडी सकाळी तुमच्या घरी पाठवेल. बोला. उद्या सकाळी 5 वाजता 25 लाख घेऊन मी सांगतो त्या जागेवर यायचं. 25 लाख? हो, मी एवढे पैसे कुठून आणणार हो? एक तर मंदी चालू आहे. मी फार तर फार तुम्हाला मी 2 लाख रुपये देऊ शकतो. ए, भावबाजी नाही करायची. जेवढं सांगितलं तेवढं करायचं. साहेब, त्यांनी अगोदर माझ्याकडे 25 लाख रुपये मागितले. मी त्यांना म्हणालो नाही हो, एवढी रक्कम माझ्याकडे नाही आहे. मग मी त्यांना म्हणालो की मी फार तर फार मी तुम्हाला 2 लाख रुपये देऊ शकतो. तर ते म्हणाले की नाही नाही, तुम्ही काही करा पण 5 लाखाचा बंदोबस्त करा. मी त्यांना हो म्हणालो, आमचं डन झालं. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्या स्पॉटवरती नेऊन पैसे ठेवले आणि तिकडे थांबलो. विचार केला की कोण येतंय पैसे घ्यायला ते बघायला. नंतर काही वेळाने बाईकवरून एक मुलगा आला. त्यांनी हेल्मेट घातलं होतं आणि तो पैसे घेऊन तिकडून निघून गेला. त्यांनी हेल्मेट घातल्यामुळे साहेब मी त्याला ओळखू शकलो नाही की नक्की तो कोण होता. हे इतकं सगळं घडून सुद्धा तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट नाही नोंदवली का? साहेब, पैशापेक्षा मला माझा मुलगा प्यार आहे हो. त्यांनी 5 लाख आहे, ते जर का 50 लाखावरती जे आणले असेल ना, मी दिले असते साहेब. हो, हेच
तुमच्यासारख्या लोकांच्या ह्याच वागण्यामुळे गुन्हेगार आणि गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. तुमच्यासारखे लोक जरा जरी धाडस दाखवतील ना तर गुन्हेगारांची हिंमत नाही होणार. कुठे आहे तुमचा मुलगा? बेडरूममध्ये झोपलाय. दाखवा. या. सुमेध, हे सुमेध बाळा, उठ उठ. सुमित, तुला कोणी किडनॅप केलं होतं? कुठे ठेवलं होतं? काही अंदाज आहे? नाही सर. सर त्यांनी माझ्या डोळ्याला पट्टी बांधली होती आणि मला कळत नव्हतं की ते मला कुठे घेऊन जात आहेत ते. बरं, ते किती जण होते आणि नेमकं कुठून उचललं होतं तुला? तुझ्यासोबत तो ऋतिक सुद्धा होता ना? सर मला ऋतिक सोडून गेला आणि त्यांनी अचानक मला गार्डनजवळ धरलं आणि दुसऱ्या दिवशी तिथेच सोडलं. बाकी सर मला काही आठवत नाही. सर, त्या गार्डन जवळ कुठे सीसीटीव्ही आहे का बघा आणि असलं तर त्याचं फुटेज मिळेल. ओके सर. आणि तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन रीतसर कंप्लेंट नोंदवा आणि सुमितला काही आठवलं तर लगेच कळवा. हो. सर, सध्या तरी एवढंच समजलंय, त्या सुमितला जिथून किडनॅप केलं तिथे आसपास कुठेही सीसीटीव्ही नाहीये. बरं, या ऋतिकचे कॉल रेकॉर्ड्स काढले? हो सर, हे ऋतिकचे कॉल रेकॉर्ड. सगळ्यात आधी निशांतच्या घरी कॉल आला होता, त्यानंतर सुमित, मग ऋतिक. सर, एक गोष्ट खटकली. या तिघांनाही कॉल येण्याचा सिक्वेन्स यांच्या घराच्या सिक्वेन्स प्रमाणेच आहे. म्हणजे सर, म्हणजे सगळ्यात आधी निशांतचं घर येतं. पहिला कॉल त्याच्या वडिलांना गेला होता, त्यानंतर सुमेधच्या वडिलांना आणि नंतर मग ऋतिकच्या वडिलांना. आणि हे सगळे कॉल 12-12:15च्या दरम्यान आलेले आहेत, 5-5 मिनिटाच्या गॅपने ऋतिकच्या नंबरवरून. म्हणजे या तिन्ही केसेस एकमेकांची कनेक्टेड आहेत, कारण ऋतिकच्याच फोनवरून सगळ्यांना कॉल गेले होते. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे या सुमेधच्या घरच्यांनी पैसे दिले म्हणून त्याला सोडलं, या निशांतच्या घरच्यांनी पैसे नाही दिले तरी त्याला सोडलं. पण मग या ऋतिकला अजून डांबून का ठेवलं? सर, कदाचित त्याच्या घरची परिस्थिती किडनॅपर्सना माहीत नसावी. एक काम करा, या ऋतिकची हिस्ट्री काढा. तो कसा होता, काय करायचा आणि कोणासोबत फिरायचा याची माहिती काढा. आपल्याला नक्कीच काहीतरी कळेल. आणखी एक, या ऋतिकचा फोन ट्रेस करा. कदाचित चुकून जर का किडनॅपर्सने फोन ऑन केला तर आपल्याला लोकेशन कळेल. सर, हॅलो, कोण बोलताय? तुझा मुलगा आमच्या ताब्यात आहे. काय? जर तुमचा मुलगा जिवंत पाहिजे असेल तर समीर, अरे माझा अजून विश्वास बसत नाहीये की आपलं लग्न झालंय. पण मला माझ्या लग्नात आईला आणि ऋतिकला आनंदी झालेलं बघायचं होतं, पण ते राहिलंच. असू दे ना, जे झालं ते झालं. असं मागं वळून बघायचं नसतं ग, पुढचा विचार करायचा असतो. समीर, अरे पण तू मला हे नाही सांगितलंस की एवढे पैसे तुझ्याकडे आले कुठून? तुला काय करायचं आहे त्याचं? लग्न झाल्यापासून बघतोय तुझ्यासारखे प्रश्नच सुरू आहे. सॉरी ना बाबा. समीर, पण खरंच तू चुकीचं पाऊल तर उचललेलं नाहीयेस ना? कुठे गेलाय? काय पत्ता आहे का त्याचा? येऊ दे त्याला, दगडीच तोडतो. अजून त्याच्या जीवावर उठलं तुम्ही. एक काम करा, तुम्ही माझा जीव घ्या, म्हणजे तुमच्या मनाला शांती मिळेल. काय बाई आहे, घरीच जायला नको होतं मी. माझ्या पोराला घेऊन या.
बसा. अरे घाबरू नको. घाबरायचं काही एक कारण नाही. काय ना, तुमची आम्हाला मदत होईल म्हणून तुम्हाला इथे बोलवलं आहे. हां, घाबरू नका. बरं मला सांगा, हा ऋतिक तुमचा मित्र होता. स्वभावाने कसा आहे तो? मित्र म्हणून कसा आहे? अरे सांगा सर, काय विचारतायत तुम? सर, मी आणि ऋतिक लहानपणापासूनचे मित्र आहोत. तो हल्ली एकदम विचित्र वागायला लागला होता. म्हणजे मध्येच चिडचिड करायचा, मध्येच त्याला राग यायचा. तर मला वाटतं तो त्याच्या घरच्या प्रॉब्लेम्समुळे असं करत होता. घरचे प्रॉब्लेम्स म्हणजे? सर, त्याच्या घरी पैशांमुळे रोज भांडणं व्हायची. त्याचे बाबा त्याला खूप मारायचे आणि कामाला पाठवायचे. एका दुकानात कामालाही होता तो, पण त्याने तिथलंही काम सोडलं. हो सर, हल्ली हल्ली तर तो दुकानातही चोरी करायला लागला होता. पैसा का कोणाकडे? मला खूप भूक लागली रे. हो रे, मला पण. पैसे असते ना आपल्याकडे, खूप खाल्लं असतं पोट भरून. चला, आज मी तुम्हा दोघांना ट्रीट देतो. अरे पण पैसे? अरे आहेत माझ्याकडे, चल. काका, ते बिस्किटचे पुढे द्या ना. नाही नाही, ते बाजूवाले दोन. अरे घे ना. अरे तू तरी घे. अरे पण हे चुकीचं नाहीये का? हा ना. आणि परत त्या दुकानात गेलो तर तो काका झोडपून काढेल आपल्याला. काय रे तुम्ही? ठीक आहे, तुम्हाला चुकीचं वाटलं ना तर नका खाऊ, मी खातो. घे. सर, आम्ही त्याला सांगायचो की हे सगळं बरोबर नाहीये, तरी तो तसंच करायचा. पण तुम्ही होता ना त्याच्यावर मजा करायला. तुम्ही त्याला सपोर्टच करत होतात, हो ना? बरं, त्याच्याबद्दल अजून काही माहिती? सर, तो एकदम झोलर झाला होता. म्हणजे तो आणि त्याचे मित्र काही ना काहीतरी प्लॅन करायचे आणि त्यात त्याचं डोकं एकदम फास्ट चालायचं. हो सर, तू त्याच्या मित्रांच्या नादी लागून सिगरेटी प्यायला लागला होता. सर, एकदा दारूही ट्राय केली होती त्याने. एवढ्या रात्री कशाला बोलवलं रे याने? ऋतिक, काय करतोयस हे? तुला दिसत नाही काय करतोय? अरे कधीपासून आणि कशाला? खूप भारी वाटते यार. तू पण ट्राय करून बघ ना. एक शिप घे यार, तू तर घे. हे बघ, तुला काय करायचंय ते कर, पण आम्हाला बिघडवू नकोस. समीर, अरे एवढ्या लवकर कुठे चाललायस? आणि तेही एकटाच. नक्की काय चाललंय तुझं? मी आत्ताच तुला सगळं काय समजून सांगू शकत. बस असं समज की अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी मला घरी जावं लागेल. मी येते तुझ्या बरोबर. एक मिनिट थांब. हे बघ, तुझ्या वडिलांनी पोलीस कंप्लेंट वगैरे केली असेल आणि त्यात तूही आली तर आपण दोघंही फसू. तू एक काम कर, हे काही पैसे ठेव, ठीक आहे? एवढे पैसे कुठून आले समीर? सांग ना, कुठून आले? तू काही चुकीचं काम करत नाहीयेस ना? अगं तू समीर, समीर, रिकामे यांचं स्टेटमेंट घ्या. हो सर.
तू इथेच थांब. सर हा तर ऋतिक आहे. कदम मॅडम, आजूबाजूला काय सापडतं का बघा. पवार, त्या पावसाच्या पाण्याने बॉडी सडलेली दिसते. 2-3 दिवस झाले असतील. एक काम करा, पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. सर ऋतिक, माझा ऋतिक नाही, असं नाही होऊ शकत ऋतिक. काय केलं तू? हो, काय झालंय माझ्या ऋतिकचं? माझा ऋतिक. हे बघा, आवरा स्वतःला. जे झालं ते खूपच वाईट झालं. आम्हाला असं कळलं की ऋतिकची मैत्री वाया गेलेल्या मुलांशी होती आणि कदाचित त्यामुळेच हे सगळं झालं. नाही, 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 नाही. हे खोटं आहे हो. माझा ऋतिक खूप चांगला होता हो, सांगा ना. तो एकदम हुशार आणि कष्टाळू मुलगा होतो. पण त्याचे मित्र तर काहीतरी वेगळंच सांगत होते. तू ज्या ठिकाणी कामाला जायचा त्या शेतकऱ्यापर्यंत त्रास द्यायला जायचे. अरे काय ऋतिक काम करत बसले. चल आपण फिरायला जाऊया. अरे चल लवकर, परत आपल्याला जायचं गेम खेळायला. नाही रे, शेठजी आत्ता बोलून गेले दुकानावर लक्ष ठेवायला. कुणी नाही रे दुकानात. तू चल ठेवते. अरे काय आपण पण नाही यार. पवार सर या ऋतिक बद्दल घरच्यांचं म्हणणं वेगळं आहे आणि त्याच्या मित्रांचं वेगळंच काहीतरी म्हणणं आहे. एक काम करा, या ऋतिक बद्दल आजूबाजूला काही माहिती मिळते का बघा. सर तुम्ही एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून का ठेवली? कोणती गोष्ट साहेब? काय झालं? तुमची मोठी मुलगी वृषाली, ती कुठे आहे? ती सुद्धा गायब आहे ना. मग तिची कंप्लेंट का नाही केली? तुमची दोन्ही मुलं एकाच आठवड्यात कशी काय गायब झाली? साहेब साहेब मी सगळं सांगते. माझी मुलगी वृषाली ह्या सगळ्या त्रासाला वैतागून घरातून पळून गेली हो. म्हणजे? एक मिनिट. जाता जाता ती चिठ्ठी लिहून गेली. ज्या दिवशी ऋतिक गायब झाला त्याच दुपारी वृषाली पण घर सोडून पळून गेली. ऋतिकचे बाबा दिवसभर कटकट करायचे. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीवरती राग येतो. माझा ऋतिक नेहमी म्हणायचं की आई तुला आणि वृषालीला मी मोठा झालो ना की या घरातून ना काढून घेऊन जाईल. हे सगळं काही झालं ना ते साहेब माझ्या नवऱ्यामुळे झालं. साहेब, कधी कधी असं वाटतंय ना, हे सगळं माझ्यामुळेच घडतंय. आधी माझा मुलगा ऋतिक गेला, आता वृषाली गेली. हे सगळं काय होतंय ना मला कळत नाही साहेब. साहेब, माझा मुलगा फार गुणी होता हो, पण त्याचे ते मित्र ते फार नालायक होते हो साहेब. आमचं घर चालायला मदत व्हावी म्हणून तो शेटजीच्या दुकानात काम करायचा, खूप मेहनत करायचा. सगळं दुकान तो एकटा सांभाळायचा साहेब. माझ्या घराला गरिबीतून बाहेर काढणारा ऋतिकच होता साहेब. आता तो गेला साहेब. आता काय करू साहेब?
हा शेठजी कोण? ऋतिक एक मिनिट थांब असाच काम करत रहा आणि मोठा हो देखना एक दिन तुम मुझसे भी बड़ा आदमी बनेगा. शेठजी मला खूप शिकायचं आहे. अरे मग प्रॉब्लेम काय आहे? अरे मॉर्निंग स्कूल जॉईन कर आणि दुपारनंतर इकडे येत जा. बरे काम कर आता ती जरा पोह्यांची पिशवी घेऊन ये आणि चुरमुऱ्याची. साहेब तसा तो पोरगा ना खूप चांगला होता. अख्ख्या लाईफमध्ये मी एवढा मेहनती पोरगा नाही बघितला. पण देवाने असं काय केलं आणि ऋतिक तुमच्याकडे नेमकं काय काम करायचं? आता माझी उमर झाली, मला काम नीट जमत नाही म्हणून मी त्याला आपल्या हेल्पसाठी ठेवला होता. मी त्याला त्याचे पैसे द्यायचो पण एक दमडी सुद्धा तो स्वतःसाठी खर्च नाही करायचा. समजा पैसा नेऊन आईला द्यायचा. एक विचारू साहेब, त्याच्या केसमध्ये तुम्हाला काही कळलं का त्याच्या कोणी केलं आहे? नाही अजून. आमचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपी जेलमध्ये असेल. या तुम्ही. येत सर ऋतिकबद्दल जी काही माहिती मिळाली ती निशांत आणि सुमेधने दिलेल्या माहितीशी मॅच होत नाहीये. माझ्याही लक्षात आलंय ते. पण कसं आहे ना पवार, आपण मित्रांसोबत असलो ना की तिथे आपलं वागणं वेगळं असतं आणि घरच्यांसमोर आपलं वागणं वेगळं असतं. हा ऋतिक चुकीच्या मार्गावर मानसिक त्रासामुळे वळला असेल किंवा त्याचे मित्र खोटं बोलत असतील. पण सर ते खोटं का बोलत असतील? सर दोन्ही ऋतिकचं लास्ट लोकेशन सापडलंय. तो शेवटचा व्हिडिओ गेम पार्लरजवळ दिसला होता. व्हिडिओ गेम पाहिला म्हणजे किडनॅपर सुद्धा त्याच्या बरोबर असू शकतो. ताबडतोब त्या लोकेशनवर जा. सर चला. हा बोला पवार. हो ते मी करतो चेक. बरं या समीरबद्दल जरा माहिती काढा. खबरानं कामाला लावा. लवकरात लवकर हा समीर माझ्या पुढ्यात हवाय. हा ऋतिक स्वतःहून या समीर बरोबर का चाललाय? ऋतिकच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार असं कळलं की ऋतिकचा खून हा गळा दाबून जरी करण्यात आला असला तरी त्याच्या डोक्यावरती सुद्धा मार लागलाय. पोलीस खातं हात धुवून समीरच्या मागे लागलं आणि त्यांनी ट्रॅप करून समीरला आपल्या जाळ्यात अडकवलंच. पोलिसांच्या हाती समीर लागला पण समीरच्या तोंडून पोलिसांना जी गोष्ट कळली त्याने पोलीस खातं हादरून गेलं. काय होती ती गोष्ट? समीर, तुझी संपूर्ण कुंडली आमच्याकडे. सर आता खरं काय ते तूच सांगतोयस की आम्ही आमच्या पद्धतीने? सर मी खरं काय ते सांगतो सर. सांग. तो माझा मित्र रोहन आहे ना, त्यांनी मला सांगितलं होतं की ए ब्रो, काय झालं तुला? असा का फिरतोयस? तुला नाही समजणार आहे. अरे इथे पैशाचा बंदोबस्त होत नाही. वृषालीला मला कुठल्याही परिस्थितीत ना इथून घेऊन निघायचं. अरे ब्रो, तू टेन्शन कशाला घेतो? आपल्याकडे सोल्युशन आहे ना. काय सोल्युशन? आपण मगाशी बाहेर गेलो होतो ना रिचार्ज मारायला, तेव्हा आपण कोणाला तरी ऐकला. काय ऐकलं? की कोणीतरी सकाळी 5-6 वाजता जंगलाजवळ 5 लाख रुपये ठेवणार आहे. ऐकू नको रे. त्या आधीच टेन्शन आहे, तुला मस्करी सुचते. भाई आपण जाऊन बघूया ना. मिळाले तर आपले, ते देवाचे. पण माझा त्याच्यावर विश्वास नव्हता साहेब, म्हणून मी स्वतः त्या जंगलात जाऊन बघितलं. तिथे खरंच एक माणूस बॅग घेऊन आला आणि त्याने ती बॅग तिथे ठेवली. मी एका क्षणाचाही विचार न करता लगेच ती बॅग उचलली आणि फरार झालो साहेब. उठ, बरा बरा. काय रे,
त्या दिवशी पैशांबद्दल बोलताना तू कोणाला ऐकलं होतंस? काय विचारतोय? बर, हा काहीच बोलत नाही, याला तुमच्या भाषेत बोलतं करा जरा. माझी शपथ, आईची शपथ साहेब, आपण ऐकला साहेब, आपण रॉकेटवर होतो ना म्हणून आपल्या काही लक्षात नाही, पण ते समीरने विचारलं म्हणून पटकन सांगून टाकलं साहेब. साहेब आपण फक्त आवाज ऐकला साहेब. किती जण होते ते? साहेब अंधारात काही दिसलं नाही साहेब. ते रॉकेट साहेब 2 ते 3 असतील साहेब. आवाजात काय खास? म्हणजे आवाजावरून तुला काय वाटलं किती वयाचे असतील? त्यांचा आवाज मर्दाना नव्हता साहेब, बालिश होता साहेब. बाकी आपल्याला काय माहिती नाही साहेब, आपला कशाचाच हात नाही साहेब. सर मला वाटतं रोहन आणि समीर खोटं बोलतायत. त्यांनीच कदाचित ऋतिकला मारला असेल. हे दोघे खोटं बोलू शकतात, पण त्यांच्याकडे ऋतिकला मारण्याचं मोटिव्ह नाही आहे. आणि काही झालं तरी हा ऋतिक वृषालीचा छोटा भाऊ आहे. समीर त्याला हातही लावणार नाही. सर ही केस नेहमी जवळजवळ सॉल्व्ह होते असं वाटतं आणि गुंता वाढत जातो. पवार, हा गुंता कसा सोडवायचा हे मला चांगलंच माहिती आहे. एक काम करा सर, या ऋतिकच्या दोन्ही मित्रांना जरा बोलून घ्या. सर काय रे, अजून घाबरलात? घाबरायचं कारण नाही आता, कारण ऋतिकचा खुनी सापडला. समीर, ऋतिकच्या बॉडीवर त्याचे फिंगरप्रिंट सापडले. काय रे, तुम्हाला आनंद नाही झाला ऋतिकचा खुनी सापडला त्याचा? नाही म्हणजे तुमच्या मित्राला आता न्याय मिळेल ना? हो सर, झाला आनंद. दिसतोय खूप झालाय आनंद. अरे व्हायलाच पाहिजे ना. ठीक आहे, तुम्ही या आता, निघा. एक मिनिट सुमेध, तू थांब जरा. पवार, निशांतला घेऊन जा जरा. सर ये निशांत जरा. सुमित बस. काय ना, या ऋतिकच्या बॉडीवर अजून एकाचे फिंगरप्रिंट सापडलेत. आता तू जर का आम्हाला खरं काय झालं ते सांगितलंस तरच मी तुला सोडेन. ते फिंगरप्रिंट्स कोणाचे आहेत हे सांगू का मी तुला निशांत? आता तूच सांग काय करायचं. तुला सोडायचं की सुमेधला सोडायचं? मला नाही माहित सर. हे बघ, मी तुला काही होऊ देणार नाही, घाबरू नकोस. खरं खरं सांग, हे सगळं कोणी केलंय? सर सुमेधनेच मारले ऋतिकला. सुमेध, निशांतने आम्हाला सगळं काही सांगितलं. बोल, का मारलंस? मला तर मारायचं नव्हतं सर, चुकून झालं सर. हो सर, त्याने आमच्यासोबत तसं नको करायला होतं सर. आता पहिल्यापासून सांगाल नक्की काय झालं? सगळ्यांच्या घरी फोन करायचा प्लॅन माझा होता सर. सर आम्ही मस्ती करत होतो सर. पहिले माझ्या घरी फोन केला तर माझे बाबा भडकले. नंतर सुमेधच्या घरी फोन केला, त्याचे बाबा पैसे द्यायला तयार होते सर. नंतर मस्तीमध्ये आम्ही ऋतिकच्या घरी फोन केला आणि नाही, थांब, आधी मी बोलतो मग तू बोल, ठीक आहे? अरे तुम्ही हे सगळं काय करताय, ते पण माझ्या फोनवर. हे ऋतिक, तू गप्प बस रे जरा. फोन दे रे. ओके, यस. तुला बोललो होतो ना, माझे बाबा 1 रुपया पण द्यायला तयार होणार नाही माझ्यासाठी. अरे पण सुमेध, तुझे बाबा तुझ्यासाठी 5 लाख रुपये द्यायला तयार झालेत. अरे बास ना. मला पण विश्वास बसत नाहीये. आपण एक काम करूया, आज रात्रभर इथेच थांबूया. मग सकाळी माझ्या बाबांकडून पैसे घेऊन मग जाऊया घरी. हा,
हे वेळाय का रे तू? नाही, मी माझ्या घरच्याला फोन करतो आणि सांगतो की मस्करी तू काय नाही. तर तू थांब थांब फोन दे. तू मित्रच म्हणून फक्त धक्का दिला. गप बसायचं. आज आपण ती काहीतरी थांबूया रात्रभर. घरच्यांचा फोन. हो आलो बाबा. हे बघा, तुम्ही दोघं आज इथेच थांबा, मी घरी जातो. ठरल्याप्रमाणे उद्या 5:30-6ला भेटूया जंगलात. हे घे. मग आम्ही रात्र जंगलातच काढली. सकाळी उठून बघतो ऋतिक गायब होता. नंतर आम्ही त्या झाडाजवळ जायला लागलो. तिथे पैसे ठेवायला सांगितले होते, पण रस्त्यात कोणीतरी भलतंच माणूस पैशाची बॅग घेऊन जाताना दिसलं. नंतर आम्ही ती गाडी नीट बघितली. जी समीरची होती, पण ऋतिक कधी कधी चालवायचा. पण आम्हाला थोड्या वेळाने ऋतिक भेटला आणि ऋतिक समीर सोबत म्हणून पैसे पळवलेस ना? मी खरंच काय नाही केलं. अरे हे समजवायला धक्का नको देऊ. पोलिसांनी सुमेध आणि निशांत वरती केस फाईल केली. दोघांनाही मर्डरच्या केस खाली बाल सुधारगृहात टाकण्यात आलं, कारण दोघेही 16-17 वर्षांचेच होते. एका मस्करीची कुस्करी झाली आणि लहानपणीच्या मित्रांनीच ऋतिकचा जीव घेतला. गंमत म्हणून एखाद्या गोष्टीची सुरुवात मुलं करतात आणि त्यांच्याही नकळत बऱ्याचदा याच गोष्टीचं अत्यंत भयानक असं रूप त्यांच्या समोर उभं राहतं. आपण कुठल्या वृत्तीच्या लोकांशी मैत्री करतो यावरच आपलं भविष्य अवलंबून असतं, आणि हे पालकांनी सुद्धा लक्षात ठेवायला हवं. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन गुन्ह्याची उकल करायला. तोपर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबियांची आणि स्वतःची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत राहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.